हां 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 चालू ಮಾಡಿ ಹೋಗು ಮಾಡಿದೆ ಇಲ್ಲ ಮಾಡಿದ ಹೋಗು ಅದೇ ಹೊಸವರಾಗ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗು झालं. सीओ साहेब, आज आपण सायकलीवर आला आहात. कशा पद्धतीने किती कर्मचारी याचं पालन करतील असं वाटतं? नाही, मला नक्की असा विश्वास आहे की सगळे कर्मचारी, कारण मी ऑलरेडी ऑफिशियल लेटर काढलेलं आहे याच्याबद्दल, तर मला पूर्णपणे विश्वास आहे की माझे सगळे कर्मचारी, अधिकारी, सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष सगळे याचं पालन करतील. किती कर्मचारी याचं पालन करतील आणि किती कर्मचारी सोलापूर जेडपीला आहेत सध्या? आणि सध्या कर्मचारी आणि जे नेमका आकडा आहे ते जवळपास 500 जवळ आहे. पण किती कर्मचारीची आज ड्युटी जिल्हा परिषदमध्ये आहे, किती फील्डवर होणार आहे, त्यामुळे थोडासा हा डेटा नेहमी चेंज होत जातो. पण आपण पाहतोय की कुठेतरी जिल्हा परिषद परिसरात गाड्यांची पण मोठी ये जा करताना पाहायला मिळते. मात्र जे कर्मचारी गाडी आणणार आहेत त्यांच्यावर काही कारवाईच्या सूचना हा, मी केल्या आहेत? नक्की त्यांना शोकॉज देऊन त्यांच्याशी मी विचारणार आहे की बाबा त्यांनी पालन का नाही केलेलं आहे. पहिला सोमवार आहे, सायकलीवर आला आहात. कशा पद्धतीने नियोजन असणार आहे, काय आजपासून दिवस चालू झाले? नाही, इथून प्रत्येक सोमवारी मी सायकलवरच येणार आहे. अध्यक्ष साहेब एसटीने येणार आहेत. अध्यक्ष साहेब जर इथे थांबले तर सायकलवर. शिवसाहेब आणि मी घरावरून निघालो, 7 रस्त्याला शिवसाहेब थांबले, शिवसाहेबांना घेतलं ना आम्ही दोघं मिळून इथपर्यंत आलो. याच्यातून एकच सांगायचं आहे की जनतेने बी याच्यातून काहीतरी आपलाही बी सहभाग वाढवावा हे दाखवण्याचा या मागचा उद्देश आहे. दुसरा उद्देश काही नाही. किती किलोमीटर चालवलं? घरापासून साधारण 5-6 किलोमीटर होत असेल. बाकी सगळे सभापती असतील, सगळेजण अशा प्रकारे बाहेरगावी बऱ्यापैकी सभापती राहतात. काही एस टीने येतील, काही ई-बाईकने येतील. आणि एस टीने आले तर तिथून रिक्षा किंवा सायकल असा ज्याचा त्याचा प्रवास. त्या दिवशी अध्यक्ष मी आणि शिवसाहेबांनी हे जाहीर केलं होतं की आम्ही दोघं सायकल आणि अध्यक्ष एस टीने येतील म्हणून. तसे अध्यक्ष एस टीनेच याले. 12 वाजेपर्यंत अध्यक्ष स्टँडवर येतील. खूप चांगला उपक्रम केला आहे सोलापूर जिल्हा परिषदेने. यापूर्वी पण एकदा राज्यात असा आदर्श निर्माण केला होता आणि यामध्ये सातत्य राहायला पाहिजे. मोदी साहेबांचं आवाहन केलेलं आहे आणि हे सातत्य राहायला पाहिजे. बेसिक प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी मागच्या वेळेस पण त्याला थोडा घातला होता, हे सोयीस्कर रस्त्यावरती गाड्या लावणे वगैरे. त्यासाठी यावेळेस आपण काय वेगळं प्लॅनिंग करतो? वेगळं प्लॅनिंग असणार आहे असं काही नाही. पण हे जे पूर्वपदावर येईपर्यंत आम्ही हा पूर्ण जर सोमवारचा प्रयत्न आमचा असा राहील. हो, आता काही कर्मचारी गाड्या बाहेर लावून चालत आल्या, तर तुझ्यावर काय? ठीक आहे, त्यांना सांगू बाबा पुढच्या वेळेस असं करू नका की या म्हणून.